नमस्कार मित्रांनो, आपण कधी स्वतःला असं म्हणताना पकडलं आहे का की उद्या सुरू करेन, आत्ता वेळ नाही, किंवा मुलं मोठी झाली की करेन, घरचं काम कमी झालं की माझ्यासाठी वेळ काढेन, आणि तो उद्या कधीच येत नाही. वर्ष अशीच निघून जातात, पण आपली स्वप्न तिथेच राहतात. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. दोन महिलांनी एकाच दिवशी ठरवलं की आता स्वतःसाठी काहीतरी करायचं. पहिली महिला रोज म्हणायची, आज थोडासा थकवा आहे, उद्या सुरू करते. आणि दुसरी महिला म्हणाली, फक्त 10 मिनिटं मी देणार आहे. एका वर्षानंतर पहिल्या महिलेचं आयुष्य हे जसं होतं तसंच राहिलं, आणि दुसरी महिला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करते. तिचा आत्मविश्वास वाढतो, घरच्यांचा आदर तिच्या प्रती वाढतो, आणि ती स्वतःवर अभिमान बाळगते. आणि फरक हा फक्त एका निर्णयाचा होता. मित्रांनो, टाळाटाळ ही आळशीपणामुळे होत नाही, तर अनेकदा भीतीमुळे होते. कारण आपल्याला भीती वाटते की मी अपयशी ठरले तर, लोक काय म्हणतील, मी हे करू शकेन का, किंवा माझं वय आता निघून गेलं आहे, माझ्याकडे आता वेळ नाही. आणि या प्रत्येक विचारामुळे आपला मेंदू सुरक्षित वाटणारा पर्याय निवडतो, आणि तो म्हणजे काहीच न करणे. म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही आळशी नाही, तुम्ही फक्त भीतीमुळे अडकलेले आहात. भारतीय महिलांच्या आयुष्यात ही समस्या आणखी मोठी असते. सकाळपासून रात्रीपर्यंत घर, मुलं, नोकरी, सासर आणि जबाबदाऱ्या, आणि शेवटी स्वतःसाठी शून्य वेळ. पण एक सत्य सांगते की दिवसामध्ये प्रत्येकाला 24 तासच मिळतात. फरक एवढाच असतो की काही लोक त्या वेळेचं नियोजन योग्य प्रकारे करतात, आणि काही लोक वेळ संपल्यावर पश्चाताप करतात. म्हणून आजच एक निर्णय घ्या. मोठी सुरुवात नाही, पण फक्त सुरुवात करा. कारण पूर्णत्वापेक्षा सुरुवात जास्त महत्वाची असते. आता मी तुम्हाला अशा 8 सवयी सांगणार आहे ज्याच्यामुळे टाळाटाळ ही कायमची कमी होऊ शकते. आता आपण थेट उपायांकडे जाऊया. पहिली सवय म्हणजे मोठं काम हे छोट्या भागांमध्ये विभागा. जसं की जर 100 पानांचं पुस्तक वाचायचं असेल तर ते एका दिवसातच वाचायचं आहे असं नका ठरवू. असं म्हणा, आज फक्त 5 पानं, बस इतकंच. कारण मोठ्या कामाला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागल्यामुळे आपल्या मेंदूलाही ते काम फार अवघड वाटत नाही, ते अगदी सोपं वाटतं, आणि त्यासाठी आपल्या मनाचा नकार येत नाही, रेझिस्टन्स येत नाही. आपलं मन त्या कामासाठी तयार होतं. सवय दुसरी, 5 मिनिटांचा नियम. स्वतःला सांगायचं की फक्त 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं मी हे काम करणार. कारण बहुतेक वेळा सुरुवात झाली की काम सुरू होतच. तिसरी सवय म्हणजे सकाळचा पहिला तास मोबाईलला देऊ नका, तो स्वतःसाठी द्या. चौथी सवय म्हणजे आजची फक्त 3 महत्वाची कामं लिहा. संपूर्ण टू डू लिस्ट नाही, 20-25 कामं नाही, फक्त 3 महत्वाची कामं, आणि ती पूर्ण करा. पाचवी सवय म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. कालच्या स्वतःशी स्वतःची तुलना करा. सहावी सवय म्हणजे काम झाल्यानंतर स्वतःचं कौतुक करा. मेंदूला बक्षीस मिळालं की तो पुन्हा तेच काम करायला तयार होतो. सातवी सवय म्हणजे परफेक्ट होण्याचा हट्ट सोड. कारण पूर्ण झालेलं काम हे परफेक्ट पण अपूर्ण कामापेक्षा नेहमीच चांगलं असतं. आठवी सवय म्हणजे तुमच्या ध्येयाची रोज आठवण ठेवा. की हे काम मी का सुरू केलं होतं, हे रोज स्वतःला विचारा. एक उदाहरण देत, एका गृहिणीला इंग्रजी शिकायचं होतं. ती 2 वर्ष म्हणत होती की उद्या सुरू करेन, उद्या सुरू करेन. एक दिवस तिने ठरवलं, दररोज फक्त 15 मिनिटं. 6 महिन्यांनी ती आत्मविश्वासाने इंग्रजी बोलू लागली. कारण तिच्यामध्ये हा मोठा बदल हा छोट्या छोट्या सवयींनीच झाला. रोजची 15 मिनिटं. तुम्हालाही तसं करता येईल. लक्षात ठेवा, प्रेरणा ही रोज मिळत नाही, पण सवयी रोज काम करतात. आणि म्हणूनच आता आपण ध्येय पूर्ण करण्यासाठी 7 पायऱ्या पाहणार आहोत. पहिली पायरी म्हणजे एकच मोठं ध्येय निवडा. सगळं काही एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करू नका. दुसरी पायरी म्हणजे त्या ध्येयाची अंतिम तारीख ठरवा. कारण तारीख नसलेलं ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते. तिसरी पायरी म्हणजे दररोज ठरलेली वेळ निश्चित करा. उदाहरणार्थ सकाळी 7 ते 7:30, किंवा कधी ते काम तुम्ही करणार आहात तुमच्या सोयीनुसार ती वेळ ठरवा. चौथी पायरी म्हणजे प्रगती लिहून ठेवा. मग ती प्रगती लहान असो किंवा मोठी असो, ती लिहून ठेवा वहीमध्ये, डायरीमध्ये. पाचवी पायरी म्हणजे नकारात्मक लोकांपासून थोडंसं अंतर ठेवा.
कारण ते सतत म्हणत असतात की तुझ्याकडून काही होणार नाही आणि त्यांच्या शब्दांपेक्षा तुमचं ध्येय हे मोठं ठेवा. 6वी पायरी म्हणजे अपयश आलं तरी थांबू नका. कारण मित्रांनो, अपयश म्हणजे शेवट नसतो, तो तुमच्या पुढच्या यशाचा सराव असतो. 7वी पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. जगातली प्रत्येक मोठी गोष्ट ही एका छोट्या सुरुवातीपासूनच सुरू झालेली असते. म्हणून आज तुम्ही जर फक्त 10 मिनिटं दिलीत तर एका वर्षानंतर तुमचं आयुष्य हे पूर्णपणे बदललेलं असू शकतं. लक्षात ठेवा, वेळ कधीच मिळत नाही, तो काढावा लागतो. तसंच योग्य दिवस कधीच येत नाही, योग्य निर्णय घ्यावा लागतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जबाबदारी ही दुसऱ्या कोणाची नाही, ती तुमचीच आहे. म्हणून आज या क्षणी स्वतःला एक वचन द्या की मी टाळाटाळ करणार नाही, मी आजच सुरुवात करेन. कारण उद्याचा यशस्वी दिवस आजच्या छोट्या कृतीतूनच जन्माला येतो. मित्रमैत्रिणींनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या मैत्रिणींना, बहिणींना आणि प्रत्येक त्या महिलेला नक्की शेअर करा, जिच्याकडे मोठी स्वप्न आहेत, पण जी अजूनही उद्याची वाट पाहत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ऑर्गनाइज विथ शीतल या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.